हॅलो स्टुडंट्स, आज आपण केमिकल बॉन्डिंग या चॅप्टर मधील कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे एक्झॅक्ट काय याचा आज आपण स्टडी करणार आहे. मग कोव्हॅलंट बॉन्डचा स्टडी करत असताना तत्पूर्वी मी तुम्हाला कोव्हॅलंट बॉन्डचा स्टडी करण्यापूर्वी काही बेसिक पॉइंट तुम्हाला अगोदर सांगणार आहे आणि त्या बेसिक पॉइंटचा स्टडी केल्यानंतर आपण ऍक्च्युअल कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजे काय पाहणार आहे. मग या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हायड्रोजन हा एलिमेंट आहे, त्याचबरोबर या ठिकाणी सोडियम हा एलिमेंट आहे, त्याचबरोबर क्लोरीन हा एलिमेंट आहे. तुमच्या समोर बघा हायड्रोजन आहे, सोडियम आहे, त्याचबरोबर क्लोरीन आहे. मग हे एलिमेंट स्टेबल होण्यासाठी काय करणार आहेत, तर हे एलिमेंट स्टेबल होण्यासाठी काय करणार, तर त्यांच्या जवळील नोबेल गॅस एलिमेंट सारखं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करण्याचा प्रयत्न करणार. काय म्हणतोय बघा की हे जे पिरियॉडिक टेबल मधले एलिमेंट आहेत, हे एलिमेंट स्टेबल होण्यासाठी यांच्या शेजारील असणारे इनर्ट गॅस एलिमेंट त्यांच्यासारखं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करण्याचा प्रयत्न करणार. कारण जे काही इनर्ट गॅस एलिमेंट आहेत ते इनर्ट गॅस एलिमेंट स्टेबल इनर्ट गॅस एलिमेंट आहेत. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं आहे, हायड्रोजनच्या शेजारी हिलियम असेल, हिलियम, त्यानंतर निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन हे जे एलिमेंट आहेत हे सर्व इनर्ट गॅस एलिमेंट आहेत. हे सर्व इनर्ट गॅस एलिमेंट आहेत आणि हे इनर्ट गॅस एलिमेंट काय आहेत, स्टेबल आहेत. हे सर्व इनर्ट गॅस एलिमेंट काय आहेत, तर स्टेबल एलिमेंट आहेत. मग इनर्ट गॅस एलिमेंट सोडून राहिलेले जे एलिमेंट आहेत पिरियॉडिक टेबल मध्ये, ते एलिमेंट स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी, म्हणजे हायड्रोजन स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी हिलियम सारखं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करणार. सोडियम स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी निऑन सारखे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करणार आणि सीएल सुद्धा काय करणार, ऑर्गॉन सारखं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करण्याचा प्रयत्न करणार आणि मग काय होणार, स्टेबल होणार आहे. बरोबर. मग या ठिकाणी मला सांगायचं आहे, हिलियमचा ऍटॉमिक नंबर 2 आहे, निऑनचा ऍटॉमिक नंबर 10 आहे, ऑर्गॉनचा ऍटॉमिक नंबर 18 आहे. मग हिलियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असणार, तर 2. पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, 2 आहेत. हिलियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2 आहे. निऑनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2,8. निऑनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2,8. ऑर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2,8,8. हे ऑर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे. म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं आहे, हिलियम, निऑन, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन हे सर्व स्टेबल एलिमेंट आहेत. बरोबर. पण हे स्टेबल एलिमेंट आहेत, पण हायड्रोजन, सोडियम, क्लोरीन हे अनस्टेबल आहेत. मग यांना स्टॅबिलिटी मिळवायची असेल तर यांना या एलिमेंट सारखे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करावं लागेल आणि मग हे एलिमेंट काय होणार, स्टेबल होणार आहेत. ठीक आहे. मग हायड्रोजनचा विचार केला तर हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 1 आहे. हायड्रोजनचा ऍटॉमिक नंबर किती आहे, 1 आहे. आणि हायड्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असणार, मग 1 असणार आहे. सोडियमचा ऍटॉमिक नंबर 11 आहे आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असणार, मग 2,8,1. त्यानंतर सीएल ऍटॉमिक नंबर किती आहे, 17. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन 2,8,7. मग मी तुम्हाला आता सांगितलं, या एलिमेंटला स्टेबल होण्यासाठी नोबेल गॅस एलिमेंट सारखं काय करावं लागेल, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन करावं लागेल. बरोबर. मग हायड्रोजनला
स्टेबल होण्यासाठी हिलियम सारखं जर इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करायचं असेल तर हायड्रोजनला एक इलेक्ट्रॉन घ्यावा लागेल. हायड्रोजनला एक इलेक्ट्रॉन घ्यावा लागेल तरच हायड्रोजन काय होणार, स्टेबल होणार आहे. म्हणजे हायड्रोजनला हेलियम सारखे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करायचं असेल म्हणजे 1+1 किती होणार, 2 होणार आहे. पण 2 करण्यासाठी एक इलेक्ट्रॉन हायड्रोजनला काय करावं लागेल, गेन करावा लागेल. बरोबर. त्याचबरोबर निऑन सारखं सोडियमला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करायचं असेल, निऑन सारखं सोडियमला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करायचं असेल तर काय करावं लागेल, सोडियमला एक इलेक्ट्रॉन लॉस करावा लागेल. कारण निऑनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आहे 2,8 आहे. म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय होणार, 2,8 होणार आहे. त्याचबरोबर ऑर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, 2,8,8. जर क्लोरीनला ऑर्गॉन सारखं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करायचं असेल तर क्लोरीनला काय करावं लागेल, तर 2,8,8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करावं लागेल. म्हणजेच या आउटर मोस्ट शेलमध्ये, म्हणजे या ठिकाणी आउटर मोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, यामध्ये +1 ऍड करावं लागेल. म्हणजेच एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला घ्यावा लागेल. एक इलेक्ट्रॉन क्लोरीनने घेतला की ऑर्गॉन सारखे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन होणार आणि काय होणार, स्टेबल होणार. ठीक आहे. म्हणजेच या ठिकाणी मला सांगायचं आहे की या ऍटमला इनर्ट गॅस एलिमेंट सारखं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करावं लागेल तरच हे ऍटम काय होणार आहेत, स्टेबल होणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी मला अजून एक पॉइंट सांगायचा आहे की हायड्रोजन, सोडियम, क्लोरीन हे जे एलिमेंट आहेत या एलिमेंटला स्टेबल होण्यासाठी आपण ऑक्टेट रूलमध्ये पाहिलेलं आहे की हायड्रोजन, सोडियम, क्लोरीन यासारखे एलिमेंट यांना स्टेबल होण्यासाठी ऑक्टेट रूलमध्ये काय सांगितलेलं आहे की ऑक्टेट रूलमध्ये या एलिमेंटचं ऑक्टेट कंप्लीट करायचं असेल तर इलेक्ट्रॉन शेअर करावे लागणार आहेत किंवा इलेक्ट्रॉन गेन करावे लागणार किंवा इलेक्ट्रॉन लॉस करावे लागणार आहेत आणि मग यांचं ऑक्टेट कंप्लीट होणार आणि हे एलिमेंट काय होणार आहेत, स्टेबल होणार आहेत. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे ज्या एलिमेंटच्या आउटर मोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर किंवा इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर 8 इलेक्ट्रॉन तयार होणार असतील किंवा त्यांचं ऑक्टेट कंप्लीट होणार असेल तर तो एलिमेंट काय होणार, स्टेबल होणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की निऑन सारखं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन सोडियमला करायचं असेल म्हणजे 2,8 असे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन करायचं असेल तर सोडियमला हा एक इलेक्ट्रॉन काय करावा लागेल, लॉस करावा लागेल. सोडियमने हा एक इलेक्ट्रॉन लॉस केला की काय होणार, 2,8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन होणार आहे. 2,8 इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन होणार आणि सोडियम स्टेबल होणार. म्हणजे सोडियमला काय करावं लागलं, या ठिकाणी इलेक्ट्रॉन लॉस करावा लागला. बरोबर. त्याचबरोबर क्लोरीन, आता क्लोरीन याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑर्गॉन सारखं करायचं असेल, क्लोरीनला स्टेबल होण्यासाठी ऑर्गॉन सारखं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार करावं लागणार. बरोबर. मग ऑर्गॉनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय आहे, 2,8,8 आहे. इथं काय आहे, 2,8,7 आहे. मग या ठिकाणी 8 करायचं असेल तर क्लोरीनला एक इलेक्ट्रॉन काय करावं लागेल, गेन करावा लागेल, एक इलेक्ट्रॉन घ्यावा लागेल. बरोबर. मग एक इलेक्ट्रॉन गेन केला की शेवटच्या शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन होणार. म्हणजे क्लोरीनचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय होणार, 2,8,8. बरोबर. आणि मग क्लोरीन काय होणार, स्टेबल होणार आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी क्लोरीनने काय केला, इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी मला सांगायचं आहे की हायड्रोजन, सोडियम, क्लोरीन असे जे एलिमेंट आहेत हे एलिमेंट स्टेबल होण्यासाठी इलेक्ट्रॉन लॉस करतात, इलेक्ट्रॉन गेन करतात किंवा इलेक्ट्रॉन शेअर करतात आणि आपलं ऑक्टेट काय करतात, कंप्लीट करतात. ठीक आहे. आणि त्यामध्ये मग आयोनिक बॉन्ड तयार होतो, त्याचबरोबर कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. ठीक आहे.
जर इलेक्ट्रॉन लॉस केले किंवा गेन केले तर त्या ठिकाणी आयोनिक बॉन्ड तयार होतो. काय म्हणतोय बघा, जर इलेक्ट्रॉन लॉस केले किंवा इलेक्ट्रॉन गेन केले तर त्या ठिकाणी आयोनिक बॉन्ड तयार होणार. मग आपणाला कोव्हॅलंट बॉन्ड तयार करण्यासाठी काय करावं लागेल, काय सांगितलं मी बघा, आयोनिक बॉन्ड कसा तयार होतो, आयोनिक बॉन्ड कसा तयार होतो तर इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर किंवा इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर. काय म्हणते बघा, आयोनिक बॉन्ड कधी तयार होतो, इलेक्ट्रॉन लॉस केल्यानंतर किंवा इलेक्ट्रॉन गेन केल्यानंतर आयोनिक बॉन्ड तयार होतो. लास्ट लेक्चरला मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. मग कोव्हॅलंट बॉन्ड तयार करायचा असेल, तर इलेक्ट्रॉनचं काय केलं पाहिजे, शेअरिंग केलं पाहिजे. कोव्हॅलंट बॉन्ड तयार करायचा असेल तर इलेक्ट्रॉनचं काय केलं पाहिजे, शेअरिंग केलं पाहिजे. मग इलेक्ट्रॉनचं शेअरिंग केल्यानंतर काय तयार होणार, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार. काय तयार होणार, कोव्हॅलंट बॉन्ड तयार होणार आहे. तर ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन.